सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक कामांना सुरुवात केली आहे। याच अनुषंगाने जनतेचं हित आणि जनतेची कामं सुलभ व्हावी यासाठी सिंधुदुर्ग नगरी इथं पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आलाय। हे कार्यालय सिंधुदुर्ग नगरीमधील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी सुरू करण्यात आलंय। पालकमंत्री नितेश राणे यांच्या असलेल्या दौऱ्यातील एक दिवस हा कार्यालयातील लोकांची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची निवेदनं घेण्यासाठी ठेवला जाणार असून पालकमंत्री नितेश राणे त्या दिवशी तिथं उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। जेणेकरून या कक्षामुळे लोकांच्या कामांना जलद गती प्राप्त होईल आणि जलद गतीने खोळंबलेली कामं देखील पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलाय। आज 8 मार्च महिला दिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्रातल्या सर्वच माता भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज सिंधुदुर्गाच्या ओरोस मुख्यालयामध्ये पालकमंत्री कक्षचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे। पालकमंत्री कक्ष उद्घाटन करण्याचं आमचं प्रमुख उद्दिष्ट तेवढं आहे की प्रशासन आणि सामान्य जनता ह्यांच्यामध्ये कधी कधी काही कामाचा विलंब होतो। या मुख्यालयामध्ये सगळेच कलेक्टरपासून सगळेच प्रमुख जे आमचे प्रशासकीय प्रमुख चेहरे आहेत, अधिकारी आहेत, ते ह्या परिसरामध्ये बसतात आणि म्हणून लोकांची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत, लोकांना अजून सहकार्य मिळावं, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासाठी त्या वेळी उपलब्ध व्हावं या उद्दिष्टाने हे पालकमंत्री कक्ष आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। या कक्षामध्ये बसण्याच्या माझ्या तारखा आणि माझी वेळ ही निश्चित केली जाईल। त्या पद्धतीने ती वेळ आणि तारीख जनतेला कळवण्यात येईल, जेणेकरून हे कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी कुठल्या दिवशी उपलब्ध असेल। साधारण माझा प्रयत्न एवढा असेल किंबहुना मी निश्चित पद्धतीने की आठवड्यातून एकदा म्हणजे जे का माझ्या दौरा 2-3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये एक दिवस या कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी जनतेसाठी उपलब्ध असेन। म्हणून आठवड्यातून एकदा या कक्षामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ओरोस मुख्यालयामध्ये त्यांची जी काही प्रलंबित कामं आहेत, कुठल्याही आमच्या डिपार्टमेंटकडे कुठली कामं कुठली पाठपुरावा करायचा असेल तर हाकेच्या अंतरावर आता आम्ही सगळेजण एक दुसऱ्यासाठी उपलब्ध आहोत। राज्य सरकारकडे काही त्यांची मागणी असेल किंवा काही निवेदनं असतील तेही घेण्यासाठी मी ते उपलब्ध असेल। म्हणून जनतेच्या आयुष्यामध्ये किंवा जनतेची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत या प्रमुख उद्दिष्टाने आज हे कक्षाचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। साहेब, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजाच्या मंदिराला सरकारकडून अत्यल्प निधी मिळतो, मात्र औरंगजेबाच्या कबरीला तो प्रस्ताव जो अल्पनिधीचा प्रस्ताव जो तुम्हाला असं वाटतो त्या संदर्भात मी तिकडच्या प्रमुख मान्यवरांच्या संपर्कात आहे। त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी स्वतः राज्य सरकारकडे करतो आहे। औरंगजेबाची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच, पण आमच्या शिवरायांच्या ह्या मंदिरासंदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल, जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न विचारायची वेळ येणार नाही। औरंगजेबाची जी कबर आहे ती उकरून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होते। खासदार साताऱ्याचे यांनी सुद्धा ती मागणी केली आहे, तुम्ही काय सांगा? सरकारच्या बाबतीमध्ये ही सरकार शेवटी काय भूमिका घेते, सरकारचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील। फक्त मी त्या दिवशी बोललो, आजही बोलतो, जेव्हा गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही। आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी तो निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल, मग त्याची वाट पहा।